गावाकडून आम्ही आता परत निघालोय आणि आम्ही महाद्वार रोडला नाश्ता करायला थांबलो होतो आणि हे कपिल तीर्थ मार्केट आहे त्याच्या बाजूला, तिथे आम्ही आलो होतो भाजी घ्यायला. पण इथे कडधान्य भिजलेलं छान आणि फ्रेश वाटलं, ताजं वाटलं. मोड आलेले सगळे कडधान्य छान फ्रेश स्वच्छ आहेत सगळे, म्हणून म्हटलं ह्या दारांकडून त्याची जरा माहिती जाणून घेऊया. आणि खूप छान कडधान्य वगैरे आहे. तुम्ही या कपिल तीर्थ मार्केटला आलात की ह्या दारांकडे कडधान्य घ्यायला अवश्य आहे. नाव सांगा. किरण जाधव. मार्केटचं नाव काय? कपिल तीर्थ मार्केट, कोल्हापूर. दादांची माहिती सुद्धा आलेली आहे कारण खूप छान आणि फ्रेश कडधान्य आहे सगळं. छान दिसलेलं पण आहे सगळं वाटतंय. मी माझी बच्चे मुलगा सुनबाई आता बहिणी आईने दादा किती वर्ष तुमच्या हा धंदा केला? आईने 45 पायरी कम्प्लीट केला. मीच आईवर होतो. 4 पिढ्या झाल्या. बहिणीने पण साथ दिलं मला मदत केली. बहिणीने मदत केली, भावाने केली. सगळ्यांचं सहकार्य आहे. दुपारी 1 वाजता कोल्हापूरमधून आल्यानंतर परत एकदा साफसफाई, लादी पुसणे, सगळं बाहेरचं अंगण वगैरे धुणे हे झालं. त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं, जेवलं. रात्रीचं सुद्धा मी आता जेवण वगैरे बनवलेलं आहे. हे माझा उपवास आहे. हे सगळे जेवण झालेले आहेत आणि आता आम्ही करायला घेतलेलं आहे डेकोरेशन. कोल्हापूरमधून येत्या वेळेस सानूला सुद्धा बरोबर घेऊन आलेलं आहे. तिला 3 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामुळे 1 तारखेपर्यंत ती सुद्धा आपल्या बरोबर असणार आहे. आता आम्ही सगळे मिळून करतोय डेकोरेशन. इथे बघा, डेकोरेशनला शर्विल सुद्धा आम्हाला मदत करतोय. मदतीपेक्षा काम वाढवणंच त्याचं जास्त आहे. दुपारी 1 वाजता कोल्हापूरमधून आलो. त्याच्यानंतर घरातलं सगळं आवरलं, जेवण वगैरे बनवलं आणि गणपतीचं डेकोरेशन आमचं पूर्ण झालेलं आहे. आता वाजलेले आहेत बघा 1:05 झालेले आहेत. तुम्हाला दाखवते गणपतीचं डेकोरेशन कसं केलेलं आहे ते. गणपतीच्या आगमनाची आमची सगळी तयारी झालेली आहे. अगदी साधं सिंपल डेकोरेशन केलेलं आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही वेळच राहिलेला आहे. गणपती डेकोरेशनचा व्हिडिओ खरं तर मला आदल्या दिवशी टाकायचा होता, पण आता वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल. सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओ सोबत.